जीवनाच्या रणांगणात आपल्याला श्रीकृष्ण आणि अर्जुन व्हावं लागतं। दररोज स्वतःचं सारथी बनून जीवनाच्या महाभारतीत लढावं लागतं। नमस्कार मित्रांनो, तुमचं एका नवीन कथेत स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे जी तुम्हाला खूप काही शिकवेल। ही कथा एका व्यावसायिकाबद्दल बिझनेसमॅन असतो जो आपल्या व्यवसायाबद्दल खूप चिंतेत असतो। त्याला नेहमी असं वाटतं की भविष्यात काय होईल, व्यवसाय टिकेल का, यश मिळेल का, या विचारांमध्ये तो सतत हरवलेला असतो। एक दिवस अचानक त्याच्या वडिलांची तब्येत बिघडते आणि त्यांना हृदयविकाराचा झटका, हार्ट अटॅक येतो। ते तातडीने रुग्णालयात दाखल होतात। हा तरुण घाबरून तिथे पोहोचतो। डॉक्टर म्हणतात, तुमच्या वडिलांची तब्येत आता स्थिर आहे, ते हळूहळू बरे होतील। हा तरुण गोंधळून जातो। तो आपल्या मित्राला फोन करतो आणि सांगतो, माझे वडील रुग्णालयात आहेत, काय करावं समजत नाही। मित्र तिथे पोहोचतो आणि पाहतो की हा तरुण शांत बसून आईस्क्रीम खात आहे। तो आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, अरे, तुझ्या वडिलांची तब्येत ठीक नाहीये, तुझं भविष्य अनिश्चित आहे आणि तू इकडे निवांत आईस्क्रीम खात बसला आहेस। भगवान श्रीकृष्णाचा स्वीकाराचा धडा। हा तरुण हसून मित्राला म्हणतो, पहिली गोष्ट, आपण काम करायचं, फळाची चिंता करू नये, जे होईल ते पाहू। दुसरी गोष्ट, मी तुला एक कथा सांगतो। भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा पुत्र प्रद्युम्न लहान असतानाच गायब होतो। रुक्मिणी खूप दुःखी होतात। त्या सतत चिंता करत राहतात, माझा मुलगा कुठे असेल, कसा असेल। श्रीकृष्ण मात्र शांत होते। ते म्हणाले, चिंता करू नकोस, प्रद्युम्न सुखरूप असेल, तू आनंदी राहा। रुक्मिणी मात्र चिंता करत होती आणि 18 वर्ष तिने आयुष्यात दुःखाचे दिवस घालवले। 18 वर्षांनंतर प्रद्युम्न परत आला, पण त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती। रुक्मिणी अजूनही नाराज होती आणि म्हणते, यालाच पत्नी म्हणून निवडावं लागलं का, मोठ्या घरातील मुलगी मिळाली नाही का। श्रीकृष्ण हसतात आणि म्हणतात, जे झालं ते स्वीकार। तू जर पहिल्यापासून स्वीकार केलं असतंस तर 18 वर्षे दुःखात गेली नसती। ही कथा सांगून तो तरुण मित्राला म्हणतो, मी ही स्वीकार करायला शिकलो आहे। श्रीकृष्ण सांगतात, जे घडतंय ते स्वीकारलं तर जीवन सहज होतं, जो होतो तो चांगल्यासाठी होतो, म्हणून मी चिंता करत नाही। जीवन पुढे जात राहतं, आपणही पुढे जावं। म्हणूनच मित्रांनो, जीवन चालतच राहतं, तुम्हीही पुढे जात राहा। भविष्याची चिंता सोडून मेहनतीवर भर द्या। परमेश्वराच्या आशीर्वादाने, अपनोंच्या प्रेमाने आणि आपल्या प्रामाणिक प्रयत्नाने सगळं चांगलंच होईल।